श्रीवास्तव सर माझी खूप काळजी घेत. कधीकधी मलाच संकोचल्यासारखं व्हायचं. शेवटी एकदा हिम्मत करून त्यांना म्हणालो, सर तुम्ही माझी लहान भावासारखी काळजी घेता हे खरंच खूप छान आहे. पण सर एक विनंती आहे, कृपया दया म्हणून माझ्यासाठी काहीच करू नका. उलट माझ्यावर जेवढी जबाबदारी टाकता येईल तेवढी जबाबदारी टाका. कोणतंही काम मला देताना याला नीट दिसत नाही या गोष्टीचा अजिबात विचार करू नका. माझ्या बोलण्याचा परिणाम मला जाणवला. सरांनी माझ्या भावना लक्षात घेत माझ्यावर जबाबदारीची कामं टाकायला सुरुवात केली. त्यानंतर मी सर्व कामं उत्तम रीतीने करण्याचा प्रयत्न करू लागलो. मी तहसीलदारांसोबत रात्री बेरात्री बेकायदा वाहतूक करणारे ट्रक इत्यादी पकडायला सुद्धा जाऊ लागलो. वाळू माफियांची तस्करी थांबवण्याच्या कामासाठीही मी जात असे. याशिवायही श्रीवास्तव सरांनी मला काही कामं दिली होती. छिंदवाड्यातील एका शाळेची, जी सामाजिक कार्यात अग्रेसर होती, त्याकडे जातीने लक्ष देण्याचं काम दिलं. स्वच्छता, विविध योजना इत्यादींचा प्रचार करण्यासारखीही अनेक कामं माझ्याकडे सोपवली. लहान असो किंवा मोठं, मी प्रत्येक काम मन लावून करत असे. त्यामुळे मनासारखा निकाल मिळत होता. श्रीवास्तव सर माझ्या कामावर फार खुश असत. माझी प्रशिक्षणार्थ नियुक्ती छिंदवाडा जिल्ह्यात सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून झाली. तिथे मी अनेक लहान मोठ्या प्रोजेक्टवर काम केलं. माझा पहिला प्रोजेक्ट म्हणजे राजीव गांधी ऊर्जा पुनर्वापर दिवसानिमित्त नव्या ऊर्जा स्रोतांसाठी 1,00,000 रुपयांचा सर्वयोग्य वापर करणं हा होता. त्यासाठी मी जिल्हा ऊर्जा पुनर्वापर अधिकाऱ्यांना सोबत घेऊन छिंदवाडा अक्षय ऊर्जा एक्सप्रेस हा प्रोजेक्ट सुरू केला. या प्रोजेक्ट अंतर्गत एका वाहनावर ऊर्जेचा पुनर्वापर करण्याचं प्रात्यक्षिक दाखवणारी उपकरणं होती. जिल्ह्यातील सर्व गावात राबवलेल्या या मोहिमेला माननीय मुख्यमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. याचाच परिणाम म्हणून छिंदवाडा नगरपालिकेने छिंदवाडा शहरात सौर ऊर्जेवर चालणारं ट्रॅफिक सिग्नल लावले आणि शहरात सोलर एनर्जीवर आधारित ATM सुद्धा उभारलं. शहरातील अनेक प्रतिष्ठित आणि धनिक लोकांनी सौर ऊर्जेवर आधारित या यंत्रणेबाबत उत्सुकता दाखवली होती. मात्र सौर ऊर्जेसाठी लागणाऱ्या अधिकच्या खर्चामुळे या योजनेला लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद लाभू शकला नाही. सौर ऊर्जेच्या बाबत हा खर्च कसा कमी करता येईल यावर संशोधन झाल्यास भविष्यात अशा योजनांना खूप चांगला प्रतिसाद लाभू शकतो याची मला खात्री वाटते. मला मिळालेला दुसरा प्रोजेक्ट म्हणजे अध्ययन असक्षम मुलांसाठीच्या शाळेचं परीक्षण करून अशा मुलांना मुख्य धारेत आणण्यासाठी आणखी काय काय करता येईल यावर काम करणं हा होता. त्यानंतरचा तिसरा प्रोजेक्ट म्हणजे एका बंद होत चाललेल्या ग्रंथालयाचं पुनरुज्जीवन करणं हा होता. त्यावेळी निधीची कमतरता, नियोजनाचा अभाव, उपकरणांची चोरी अशा वेगवेगळ्या कारणामुळे संबंधित ग्रंथालय बंद होण्याच्या मार्गावर होतं. आधी सर्व नियोजन करून मी जिल्हाधिकारी आणि इतर विभागांच्या मदतीने या ग्रंथालयाला एक नवं स्वरूप दिलं. तसंच संबंधित खात्याच्या मंत्र्याच्या हस्ते त्याचं नव्याने उद्घाटन करून ग्रंथालयाच्या वतीने विविध स्पर्धांचं आयोजन सुद्धा केलं. आता हे ग्रंथालय अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे. एवढंच नाही तर ग्रंथालयासाठी लागणारा निधी आता तिथल्या नियमित वाचकांद्वारेच उपलब्ध होत आहे. आजच्या घडीला तिथे दररोज किमान 200 वाचक नियमितपणे भेट देतात. ग्रंथालयानंतर मी हाती घेतलेला प्रोजेक्ट म्हणजे अध्ययन अक्षम विद्यार्थी कल्याण शिबिराचं निरीक्षण आणि त्या शिबिरात भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या अक्षमतेच्या प्रमाणाचं मूल्यांकन करत त्यांच्यात सुधारणा करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजनांची आवश्यकता आहे हे अगदी त्याच दिवशी सुचवायचं होतं. यासाठी मला जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रशस्तीपत्रसुद्धा मिळालं. त्याच काळातली एक घटना आहे. एक दिवस एक फाईल चाळत असताना माझ्या लक्षात आलं की शहरातील सुमारे 20-25 गरजू कुटुंबांना शासनाच्या एका योजनेअंतर्गत प्रत्येकी 10,000 रुपये द्यायचे आहेत. मात्र उपलब्ध असूनही ती रक्कम संबंधितांना दिलेली नाही.
मी तिथल्या कारकुनास हे पैसे अजून संबंधित कुटुंबांना का दिले नाहीत याबद्दल विचारलं. जनपथ नावाची जी लोकनियुक्त समिती होती त्या समिती सदस्यांनी अजून मंजुरी दिली नसल्याचं त्याने सांगितलं. शासनाकडून मात्र मदत मंजूर होऊन 3-4 महिने झाले होते. मी विचार केला की या गरीब लोकांना ताटकळत ठेवण्यापेक्षा ते पैसे लवकरात लवकर त्यांना दिलेले चांगले. म्हणून मी कारकुनास सांगून सर्वांचे चेक तयार केले आणि सही करून संबंधित कुटुंबांना देण्यास सांगितले. लोकनियुक्त सदस्यांची सही मी पुढच्या मीटिंगमध्येच घेण्याचं ठरवलं. काही दिवसांनी जनपद समितीचे सदस्य असलेले उपाध्याय नावाचे गृहस्थ माझ्या ऑफिसमध्ये येऊन गोंधळ घालू लागले. त्यांचा आक्षेप होता की त्यांच्या सहीशिवाय मी ते पैसे वाटलेच कसे. या मुद्द्यावरून ते मला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष धमकीसुद्धा देत होते. मी कलेक्टर असलो तर काय, असे किती कलेक्टर आले आणि गेले असं मनाला येईल ते बोलत त्यांनी माझ्याशी भांडणच उकरून काढलं. मी त्यांना शांतपणे सांगण्याचा प्रयत्न केला की ज्यांचे ते पैसे होते त्यांनाच ते दिले. मी माझ्या घरात काही ते पैसे नेले नाहीत. तुम्हाला ज्यांनी निवडून दिलं त्या जनतेला त्रास होऊ नये म्हणून मी त्यांचे पैसे त्यांना दिले. एक प्रकारे मी तुमची मदतच केली आहे. या उपरही तुम्हाला जर काही करायचं असेल तर खुशाल करा, पण इथे येऊन मला धमकावण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जर माझ्यासारखे अनेक कलेक्टर बघितले आहेत तर मी सुद्धा तुमच्यासारखे अनेक नेते बघितले आहेत. तुम्हाला काय करायचं ते करा. मी तुम्हाला किंवा तुमच्या गुंडगिरीला घाबरत नाही. त्यावर हा जो कलेक्टरकीचा गर्व आहे ना तो एका झटक्यात चालला जाईल, लक्षात ठेवा, असं बोलून ते मला घाबरवायचा प्रयत्न करत होते. पण मी काही चुकीचं केलंय असं मला मुळीच वाटत नव्हतं. मी त्यांना अत्यंत शांततेने पण ठामपणे आत्मविश्वासाने उत्तर दिलं. हे बघा उपाध्यायजी, आजपर्यंत देवसुद्धा माझ्यावरचा विश्वास कमी करू शकलेला नाही. त्याने माझ्या आयुष्यात उभ्या केलेल्या प्रत्येक संकटाला मी आव्हान म्हणून स्वीकारलंय. तुम्ही तर साधे एक अहंकारी मनुष्य आहात. तुमचं आव्हान त्याच्यापुढे काहीच नाही. मला जर मारायचं असेल तर मारून टाका, पण मी तुमच्या हट्टापुढे वाकेन असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचा गैरसमज मनातून काढून टाका. आता तुम्ही जाऊ शकता. दुसऱ्या दिवशी मी हा सर्व प्रकार श्रीवास्तव सरांना सांगितला. त्यांनी मी केलं ते अगदी योग्यच होतं म्हणून मला पाठिंबा दिला. माझ्यावरचा त्यांचा विश्वास आता बराच वाढला होता. अशा काही लहान मोठ्या घटनांना सामोरं जाताना मला खूप शिकायला मिळत होतं. स्वतःशी परिचय होत होता. माझं काम मी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत होतो. एखाद्या विभागाचं काम स्वतंत्रपणे करून बघावं अशी माझी मनोमन इच्छा होती. श्रीवास्तव सरांनीही आता मला मी तहसीलदाराचं काम स्वीकारावं असं सांगितलं. पण केवळ खुर्चीवर बसून काम करण्यात मला इंटरेस्ट नव्हता. माझी अशीही इच्छा होती की मी जोवर तहसीलदाराचं काम करतोय तोवर मी ते पूर्ण स्वातंत्र्याने करावं. मला केवळ प्रशिक्षण किंवा औपचारिकता म्हणून कर्तव्य निभवायचं नव्हतं, तर ती जबाबदारी खऱ्या अर्थाने पार पाडायची होती. सरांनी माझ्या या मतावर काही आक्षेप घेतला नाही. फक्त आर्थिक व्यवहाराच्या वेळी काळजीपूर्वक काम करण्याचा सल्ला दिला. काही दिवसातच श्रीवास्तव सरांची बदली झाली. त्यांच्या जागेवर पवनकुमार नावाचे नवीन कलेक्टर आले. ते सुद्धा अतिशय चांगल्या स्वभावाचे प्रामाणिक अधिकारी आहेत. प्रशिक्षण काळातच माझ्याकडून अतिक्रमण हटवण्याची जी उल्लेखनीय घटना घडली ती त्यांच्याच कार्यकाळातली. तहसीलदार म्हणून मला मिळालेल्या स्वतंत्र जबाबदारीच्या काळात मला पंचायत निवडणुकांमध्ये सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून काम करायची संधी मिळाली. त्यावेळी मला पंचायत निवडणुकींची क्लिष्ट प्रक्रिया समजून घेण्याची एक अपूर्व संधी मिळाली. त्या काळात माझा सर्वात चांगला दिवस म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीचा दिवस होता. निवडणूक प्रक्रिया नियमांप्रमाणे आणि कोणत्याही अडथळ्यांवाचून पूर्ण व्हावी म्हणून मी आणि माझी टीम दिवसरात्र क्षणाचीही विश्रांती न घेता काम करत होतो. तो अनुभव मला समृद्ध करणारा ठरला. माझ्या जिल्हा प्रशिक्षणाच्या शेवटी मला एप्रिल 2010 आणि मे 2010 या 2 महिन्यांसाठी तहसीलदार आणि कार्यकारी दंडाधिकारी म्हणून पद मिळालं. या काळात
मला महसूल आणि जमिनीशी संबंधित अनेक न्यायालयीन बाबी शिकायला आणि समजून घ्यायला मिळाल्या. त्याचप्रमाणे लोकांकडे असलेली शासकीय थकबाकी वसूल करणं, दारिद्र्य रेषेखालील लोकांसाठी मिळणाऱ्या शिधापत्रिकेसंबंधित केसेसचा अभ्यास इत्यादी नवीन गोष्टींची ओळख झाली. याच काळात माझ्यासमोर आलेलं सर्वात आव्हानात्मक आणि खूप काही शिकवून जाणारं काम म्हणजे अतिक्रमण हटावाचं काम होतं. त्यात आम्ही रोडलगतच्या जवळपास 40 इमारतींचं अतिक्रमण काढलं होतं. मी त्यावेळी छिंदवाडा जिल्ह्यातल्या मोखेड या तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार म्हणून कार्यरत होतो. मी रुजू होऊन 10 दिवस झाले असतील. एके दिवशी मला मोखेडच्या ग्रामपंचायतीचा उंबरा नाल्यावरील अतिक्रमण हटवण्यासंबंधी प्रस्ताव मिळाला. तिथे रस्ता बनवण्यासाठी नवग्राम चौक ते मोखेड ठाणा या दरम्यानच्या 2 किलोमीटर भागातील अतिक्रमण काढायचं होतं. रस्त्याचं बांधकाम PWD मार्फत सुरू होतं. त्यांच्याकडून आणि त्या भागातील सामान्य लोकांकडूनही मला अतिक्रमण हटवण्यासाठीचे अर्ज आले असल्याने मला त्या प्रस्तावात काहीही गैर वाटलं नाही. मी स्वतः सर्व परिस्थितीचा अंदाज घ्यायचं ठरवलं. त्या विषयाचा खोलवर अभ्यास केल्यानंतर मला लक्षात आलं की अतिक्रमणामध्ये झोपड्याच नव्हे तर पक्क्या नवीन घरांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. गावातील राजकीय मंडळींनी सुद्धा या ठिकाणी अनधिकृत बांधकाम केलेलं होतं. याआधीही ते अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न काही अधिकाऱ्यांनी केला असल्याचं मला कळलं, पण राजकीय दबावामुळे त्यांना यश आलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर गावातील हिंदू आणि मुस्लिम समाजात दंगे होण्याची सुद्धा भीती होती. त्यामुळे मी अतिक्रमणाशी संबंधित पोलीस, बांधकाम विभाग, माझा स्वतःचा महसूल विभाग इत्यादी सर्व विभागांचा सल्ला घेतला. सर्वांचं एकमत झालं की NPLRCच्या 248व्या कलमाचा वापर करत अतिक्रमण हटवण्याची ही सर्वात योग्य संधी आहे. मी अतिक्रमणग्रस्त भाग निश्चित करण्यासाठी गावातील तलाठ्यासह 6 लोकांची टीम बनवली. त्यांनी अतिक्रमणग्रस्त भाग निश्चित केला. यामध्ये 148 लहान मोठ्या अतिक्रमणांचा समावेश होता. मी सर्व अतिक्रमणधारकांना नोटीस पाठवली आणि त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली आणि संयमाने त्यांची बाजू ऐकूनही घेतली. मात्र शासनाची बाजूसुद्धा तेवढ्याच ठामपणे मांडली. सर्व अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केल्याचं मान्य केलं. त्या बदल्यात त्यांच्याकडून 1 लाखाहून अधिक दंड वसूल केला आणि त्यांना 24 तासांच्या आत स्वतःहून अतिक्रमण काढायला सांगितलं. लहान लहान अतिक्रमणधारकांनी स्वतःच अतिक्रमण काढूनही टाकलं. मात्र काहींना राजकीय पाठबळ होतं. अतिक्रमणामध्ये मोठ्या इमारतींचाही समावेश होता. स्थानिक मंत्री आणि राजकारण्यांकडून मला अतिक्रमण न हटवण्यासाठी फोन आले, पण मी त्यांना अत्यंत नम्रपणे मी जे करेन ते सर्व कायद्याच्या चौकटीत राहूनच करेन असं सांगितलं. गावातील लोकांना अतिक्रमण हटवायला पुरेसा वेळ मिळावा म्हणून मी त्यांना तो वेळही दिला. कोणत्याही परिस्थितीत अतिक्रमण काढलं जाऊ नये यासाठी काही जण प्रयत्नशील होते. गावातील काही समाजकंटकांनी तर मुस्लिमांनी हिंदूंचं मंदिर हटवण्यासाठी माझ्याकडे निवेदन दिल्याची अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलाही. पण मी लगेच माध्यमांच्या मदतीने सर्व गोष्टींचा खुलासा केला आणि स्पष्ट केलं की जर कुणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तो कोणीही असो, गय केली जाणार नाही. त्याच्या विरुद्ध कडक कारवाई केली जाईल. लवकरच माझा तहसीलदार पदाचा कार्यकाळ समाप्त होणार होता. तोपर्यंत गावातील 70% गरीब लोकांनी स्वतःहून आपलं घर पाडून अतिक्रमण काढून टाकलं होतं. पण मोठ्या इमारती अजूनही तशाच होत्या. त्या इमारतींकडे बघून गावातील गरीब लोकांचा प्रशासन आणि माझ्यावरचा विश्वास उडत चालला होता. नागरिकांच्या विश्वासाला जपणं गरजेचं होतं. मी उरलेल्या अतिक्रमणधारकांना अंतिम सूचना दिली. पवनकुमार सरांनी मला निर्णय घेण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं. मी पोलीस खात्याशी चर्चा करून गावातील सुव्यवस्थेला कुठलाही धोका पोहोचू नये यासाठी
मोठा पोलीस बंदोबस्त मागवला. चिलखती गाड्यासुद्धा मदतीला होत्या. 12 मे 2010ला सकाळी अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. काही तासातच JCBच्या मदतीने 50हून अधिक मोठ्या इमारतींचं अतिक्रमण हटवण्यात आलं. या दरम्यान मला अनेक राजकीय नेत्यांचे फोन आले, पण मी त्यांना थेट कलेक्टर पवन कुमारांशी बोलायला सांगितलं. कुठलाही भेदभाव न करता पुढच्या काही तासात हिंदू आणि मुस्लिम दोन्ही अतिक्रमणधारकांनी केलेलं अतिक्रमण हटवण्यात आलं. यात मोठ्या हवेलीपासून ते 3 मजली इमारतींचाही समावेश होता. अतिक्रमण हटवताना जवळपास 5000 लोक तिथे जमलेले होते, पण कोणत्याही प्रकारचा विरोध झाला नाही. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही सर्व अतिक्रमण हटवलं होतं. मी पूर्ण वेळ घटनेच्या ठिकाणी उपस्थित होतो. दुसऱ्या दिवशी मला अतिक्रमणाबाबत मीडिया आणि सामान्य जनता दोघांच्याही प्रतिक्रिया अतिशय सकारात्मक असल्याचं चित्र दिसून आलं. अनधिकृत अतिक्रमण काढून टाकल्यामुळे गावाच्या विकासाला गती येईल अशीच बहुतेक ग्रामस्थांची भावना होती. गावातील रस्ते प्रशस्त झाल्यामुळे सौंदर्यातही कैक पटीने भर पडली होती. या घटनेमुळे मला खूप काही शिकायला मिळालं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मला लक्षात आलं की अशा वेळी विविध विभागांना सोबत घेऊन त्यांना विश्वासात घेऊन किती उत्तम काम करता येतं. परस्परांमधील हा समन्वय आणि सहकार्य विकास कार्याची गती कितीतरी पटींनी वाढवतो. टीमवर्क शिवाय असं लक्ष्य यशस्वीपणे पार पाडता येत नाही. इतर अनेक तांत्रिक गोष्टीही मला या घटनेदरम्यान शिकायला मिळाल्या, ज्यांचा मला पुढील कार्यकाळात खूप उपयोग होत राहिला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी BDOंनी मला बोलावून विचारलं की आता सांगा, या सर्व घटनेतून तुम्हाला काय शिकायला मिळालं? मी त्यांना सांगितलं की कुणाच्याही धार्मिक भावना न दुखावता सर्वांना विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे काम केलं. उद्देश स्पष्ट असला तर कठीण प्रसंगही सहजतेने हाताळता येतात. पुढे काही दिवसांनी मला फेज 2च्या ट्रेनिंगसाठी पुन्हा एकदा मसुरीला जावं लागलं. फेज 2मध्येही मी चांगला परफॉर्मन्स दिला. पहिल्या वेळी मला फाउंडेशन कोर्स करायला मिळाला नव्हता. मी तो कोर्स 2010च्या नवीन बॅचसोबत पूर्ण केला. या कोर्समध्ये 8 दिवसांच्या ट्रेकिंगचा एक कोर्स असतो. या दिवसात आम्हाला डोंगर, दऱ्या, पहाडातून पायी फिरायचं असतं. अतिशय अवघड असा तो कोर्स असतो. शारीरिकदृष्ट्या अपंग, आजारी लोकांना हा कोर्स करणं अवघड असतं. जे ट्रेकिंगला येऊ शकत नाहीत त्यांना मग एका आश्रमात पाठवून 8-10 दिवसाचं वेगळं प्रशिक्षण दिलं जातं. मी पाहिलं की ट्रेकिंगच्या भीतीने किंवा आळसाने बरेच प्रशिक्षणार्थी यावेळी अवघड ट्रेकिंग करावं लागू नये म्हणून डॉक्टरांकडे अनफिट सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण मला मात्र ट्रेकिंगला जायचं होतं. म्हणून मी विनंती करून आश्रमात न जाता ट्रेकिंगला जाण्याचा पर्याय निवडला. आम्हाला ट्रेकिंगसाठी हरी की धून या नावाचं ठिकाण मिळालं. ट्रेकिंगचे ते 7 दिवस मी खूप एन्जॉय केले. नदी, नाले, डोंगर, दऱ्या, पायी पालथ्या घातल्या. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. सहकाऱ्यांनी या दरम्यान माझी पूर्ण काळजी घेतली. गरज पडेल तिथे मदत केली. हा माझ्यासाठी संपूर्णतः नवीन अनुभव होता. मी आणखी हेही अनुभवलं की ट्रेकिंगसारखे प्रकार माणसाला कणखर बनवतात, मानसिक बळ वाढवतात. हे बळच मोठमोठ्या संकटात आपली भक्कमपणे सोबत करतं. पुढील काळात जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मला अशा अनेक प्रसंगांची 2 हात करण्याची संधी मिळणार होती. मी त्यासाठी तयार होत होतो.